सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम। 14 विद्या 64 कलांचा अधिपती सुख करता दुःख हरता आणि त्या विघ्नहर्ता गणरायाच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो। रंगभूमीच्या नटराजाला आणि त्या नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून या मुंबई नगरीमध्ये जमलेल्या तमाम नाचप्रेमी रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत। अरे 16व्या शतकात त्या शिवनेरीवर एक तारा चमकला, जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला। अरे तो सिंह या जनतेचा वाली झाला, ज्याच्या हातून हा अवघा महाराष्ट्र घडविला, हा अवघा महाराष्ट्र घडविला। अरे मुठभर मावळे घेऊन त्या हजारो सैतानांना नडून गेला। अरे मुठभर मावळे घेऊन त्या हजारो सैतानांना नडून गेला। स्वर्गात गेल्यावर देवांनी सुद्धा त्याला चुकून मुजरा केला। असा माझा राजा शिवछत्रपती होऊन गेला, असा माझा राजा शिवछत्रपती होऊन गेला। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत जाणते राजे श्री छत्रपती शिवराय यांना देखील त्रिवार मानाचा मुजरा, त्रिवार मानाचा मुजरा। अरे सत्ता हाती नसताना देखील त्या दिल्लीपर्यंत दबदबा होता। अरे सत्ता हाती नसताना देखील त्या दिल्लीपर्यंत दबदबा होता। पाण्यालाही पेटवणारा असा वक्तृत्वाचा धबधबा होता, पाण्यालाही पेटवणारा असा वक्तृत्वाचा धबधबा होता। अरे डोळ्यांमधून कोसळण्याची अश्रूंना उभा आहे, कारण बाळासाहेबांमुळे आज मराठी माणूस स्वाभिमानाने उभा आहे, आज स्वाभिमानाने उभा आहे। मराठी अस्मितेचा मानबिंदू जपणारे हिंदू हृदय सम्राट श्री वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना देखील त्रिवार मानाचा मुजरा, त्रिवार मानाचा मुजरा। आमच्या आजवे गावचे ग्रामदैवत श्री केदारनाथ आणि आई वागसाई देवी तसेच तुमची आमची पालनहार या मुंबईची रखवाली आई मुंबा देवीच्या चरणावरती नतमस्तक होतो। आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजन या कोकणातील सर्व युट्यूबर्स यांनी आम्हाला कला सादर करण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही श्री वागसाई जाखरे नृत्य मंडळ बहुते आगवी हुकडेवाडी आपले सदस्य ऋणी आहोत। तसेच आमचे प्रतिस्पर्धी सुरेवाले शाहीर काशीराम शिकवणसह संजय शिकवण, गणपत शिकवण यांना देखील शाहीर सुयोग उमनेसह मी तेजस उमने यांचा शाहिरी मानाचा मुजरा, शाहिरी मानाचा मुजरा। तसेच त्यांच्या सोबतीने हा कार्यक्रम पुढे घेऊन जातोय असे आमचे मृदुंगवादक सिंधुदादा हुमने, बेंजोची तार छेडताना आमचे बंधू सुहमदादा हुमने, ऑक्टोपॅड मास्टर रोहन हुमने आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे घोरपडे साऊंडचे मालक यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो। आणि आम्ही श्री वागसाई जागतिक नृत्य मंडळ मौजे आगवे हुमनेवाडी आम्ही आमच्या कलेला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र।
हॅलो हॅलो आजच्या कार्यक्रमाला ज्यांची एक थोर समाजसेवक म्हणून एक ओळख निर्माण आहे ते म्हणजे आमचे दिनेश शेठ कुर्तडकर. तसेच या कलगीतुऱ्यामध्ये ज्यांचे एक ग्रंथवाचक म्हणून कोकणामध्ये ज्यांची ख्याती आहे असे संदीप दादा सावंत हे देखील आमच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि आम्ही वाघजाई जाकडी नृत्य मंडळ आगवे आम्ही आमच्या कलेला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
हॅलो 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 बोल श्री गणपती गजानन महाराज की जय, गावदेवी माते की जय. गणपती बाप्पा मोरया. हॅलो तर रसिक हो, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना
आपण गणरायाची आराधना करूनच सुरुवात करतो. तर रसिको, आमचा गण असा आहे की ही कथा त्रेतायुगातील असून गणपती बाप्पांनी ब्राह्मणाच्या रूपात येऊन लंकापती रावणाचे गर्वहरण कसे केले ते आम्ही गणाच्या माध्यमातून चित्रीकरणाचे सादरीकरण करत आहोत. तरी लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. टाळ वाजे मृदुंगरना रंग भरी गौरीच्या गणा वंदितो मी सभारंगना नटेश्वरा तुला वंदना. बसला तप करण्याला
करण्याला तो बसला तप करण्याला शंभू नाम स्मरणाला 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 प्रसन्न केले शंभुदेवांना प्रसन्न केले शंभुदेवांना प्रसन्न केले शंभुदेवांना प्रसन्न केले शंभुदेवांना शंभू बोलले बोलले रावणाला ओ शंभू बोलले बोलले रावणाला शंभू बोलले बोलले रावणाला हो शंभू बोलले बोलले रावणाला सांगावे इच्छा तुझी ओ मला सांगावे इच्छा तुझी ओ मला सांगावे इच्छा तुझी हो मला सांगावे इच्छा तुझी हो मला प्रणाम करुणी इच्छाती बोलला प्रणाम करुणी इच्छाती बोलला प्रणाम करुणी इच्छाती बोलला प्रणाम करुणी इच्छाती बोलला ओ शिवलिंग द्यावे तुम्ही ओ मला ओ शिवलिंग द्यावे तुम्ही ओ मला हो शिवलिंग द्यावे तुम्ही हो मला हो शिवलिंग द्यावे तुम्ही हो मला उलंका दरबारी दरबारी जे बाया उलंका दरबारी दरबारी जे बाया लंका दरबारी दरबारी देवाया हो लंका दरबारी दरबारी देवाया जम्बो देवाने ऐकली ओ जम्बो देवाने ऐकली शंभू देवाने इच्छा ऐकली हो शंभू देवाने इच्छा ऐकली ओ इच्छा राजची उन्नती हो केली ओ इच्छा राजची उन्नती हो केली हो इच्छा राजकी पूर्णती हो केली हो इच्छा राजकी पूर्णती हो केली ओ शिवलिंग देतानाच घातली ओ शिवलिंग देतानाच घातली हो शिवलिंग देतानाच घातली हो शिवलिंग देतानाच घातली ओ शिवलिंग देताना असही घातली ओ शिवलिंग देताना असही घातली हो शिवलिंग देताना आटही घातली हो शिवलिंग देताना आटही घातली ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे कोणाकडे शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे कोणी बनवता काही बनवता शिवलिंग ठेवावे कोणी बनता काही बनता शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे आता घालून शिवलिंग देऊन निघून गेले आता घालून शिवलिंग देऊन निघून गेले शंभूने निघून गेले शंभूने निघून गेले निघून हो गेले शंभुदेव निघून हो गेले निघून हो गेले शंभुदेव निघून हो गेले येऊन याला रूप होऊनी तो ब्राह्मण येऊन याला रूप होऊनी तो ब्राह्मण गण आला येऊन याला रूप गण आला घेऊन या रूप
गेला तुझे गाण्याला लावले बसला रावण चालवले गाण्याला लावले बसला रावण चालवले साधीला डाव पाणी देऊने साधीला डाव पाणी देऊने गाण्याला लावले बसला रावण चालवले गाण्याला लावले बसला रावण चालवले साधीला डाव पाणी देऊने हो साधीला डाव पाणी देऊने पाणी पिऊने काही तुझे नाम पाठू लागले दयाला लघु शंकेला वाटू लागले दयाला लघु शंकेला वाटू लागले दयाला लघु शंकेला दात मेला गो चंकेला सांभाळ कर तू आता दात मेला गो चंकेला सांभाळ कर तू आता रावण गेला लघु शंकेला रावण गेला लघु शंकेला जातो मी लघु शंकेला सांभाळ कर तू आता जातो मी लघु शंकेला सांभाळ कर तू आता रावण गेला लघु शंकेला रावण गेला लघु शंकेला खूप काळ तो परत नाही आला खूप काळ तो परत नाही आला मारला गेला तो रावणाला मारला गेला तो रावणाला खूप काळ तो परत नाही आला खूप काळ तो परत नाही आला मारू लागला हाक तो रावणाला मारू लागला हाक तो रावणाला बिना हाक मारून दयाला शिवलिंग देवीला त्याने जमिनीला शिवलिंग देवीला त्याने जमिनीला शिवलिंग देवीला त्याने जमिनीला बिना हाक मारून दयाला शिवलिंग देवीला त्याने जमिनीला शिवलिंग देवीला त्याने जमिनीला शिवलिंग देवीला त्याने जमिनीला तिथे देऊन बाळ निघाला रावण तुनी तिथे तो आला रावण परतुनी तिथे तो आला रावण परतुनी तिथे तो आला शिवलिंग पाहुणे जमिनीला शिवलिंग पाहुणे जमिनीला रावण निराश कुपतो झाला रावण निराश कुपतो झाला शिवलिंग पाहुणे जमिनीला शिवलिंग पाहुणे जमिनीला रावण निराश कुपतो झाला रावण निराश कुपतो झाला अशी युक्ती लावून गेला त्याचे गर्भहरणच केले त्याचे गर्भहरणच केले त्याचे गर्भहरणच केले शिवलिंग परतोने गेले शिवाकडे शिवलिंग परतोने गेले शिवाकडे तिथे गणपती प्रकट हो झाले तिथे गणपती प्रकट हो झाले शिवलिंग परतोने गेले शिवाकडे शिवलिंग परतोने गेले शिवाकडे तिथे गणपती प्रकट हो झाले तिथे गणपती प्रकट हो झाले हॅलो. अशा प्रकारे गणपती बाप्पांनी युक्ती लावून रावणाकडून शिवलिंग जिथे स्थापित केले ते क्षेत्र म्हणजे आजचेच मुरुडेश्वर. शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला शुभ कार्य आरंभी गणेशा
तुला यार नाला शुभ कार्य आरंभी गणेशा आळवितो तुला यार नाला पूजितो मी तुला वंदितो मी तुला पूजितो मी तुला वंदितो मी तुला आलो मी तुझ्या दर्शनाला शुभ कार्य आरंभी गणेशा आळवितो तुला यार नाला 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 हॅलो रसिक हो हॅलो आत्ताच लावलेले पारितोषिक सह्याद्री कोकण कला मंचाचे निर्माते श्री दिनेश कुरतडकर साहेब आणि मार्गदर्शन कवी शाहीर संदीपजी सावंत यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 तसेच सुरेश बाबाजी हुमणे मुंबई सेंट्रल रेल्वे सुरेश बाबाजी हुमणे मुंबई सेंट्रल रेल्वे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1111 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही श्री वाघसाई जाकरी नृत्य मंडळ मौजे आगवे हुमणेवाडी आपले शतश ऋणी असून भारी भारी आभारी आहोत. यांची तुझ्या हॅलो तसेच आजच्या कार्यक्रमाला आमच्या कोकणचा एक बुलंद आवाज शक्तिवाले शाहीर एकनाथजी डिके हे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. तर रसिक हो प्रेम हे फक्त दोघांचे नसते. प्रेम हे फक्त दोघांचे नसते. प्रेम हे दोन आत्म्यांचे मिलन असते. प्रेम म्हणजे विश्वास. प्रेम म्हणजे विश्वास तर प्रेम म्हणजे वाट पाहणं. प्रेम म्हणजे विश्वास तर प्रेम म्हणजे वाट पाहणं. आणि कितीही दुरावलो तरीही मनातून कधीच दूर न होणे म्हणजेच प्रेम असते. आणि ज्या ज्या वेळी प्रेमाची व्याख्या विचारली जाते त्यावेळी आपल्या नजरेसमोर येतात ते म्हणजे राधाकृष्ण. आणि हीच राधाकृष्णाची प्रेम कथा आम्ही गवळणीच्या माध्यमातून सादरीकरण करत आहोत. तसेच मथुरेचा राजा असलेला कंस त्याने अनेक दैत्य असुर भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी पाठवले व त्यातीलच एक दैत्य असुर म्हणजेच बगासूर. हा दैत्य बगासूर श्रीकृष्णाला मारण्यासाठी आला असता त्याचे भगवान श्रीकृष्णाने कशा पद्धतीने वध केला ते आम्ही गवळणीच्या माध्यमातून सादरीकरण करत आहोत. तरी लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रभाओ सरली सांगे पहाट झाली छेडी काही बासरी जागी झाली नगरी छेडी काही बासरी जागी झाली नगरी. प्रभाओ सरली सांगे पहाट झाली. प्रभाओ सरली सांगे पहाट झाली छेडी ताई वासरी जागी झाली नगरी. छेडी ताई वासरी जागी झाली नगरी. प्रभाओ सरली सांगे पहाट झाली. प्रभाओ सरली सांगे पहाट झाली छेडी ताई वासरी जागी झाली नगरी.
जागी झाली नगरी प्रभा ओसरली जागी पहाट झाली प्रभा ओसरली जागी पहाट झाली छेडी ताई वासरी जागी झाली नगरी छेडी ताई वासरी जागी झाली नगरी बांगदिली कोमल गाई गोरी अंबरती बांगदिली कोंबड्याने गाई गोरे अंबरती बांगदिली कोंबड्याने गाई गोरी अंबरती दोन पावला निघते आली गवळ्याला जाग ही आली दोन पावला निघते आली गवळ्याला जाग ही आली हे प्रभा ओसरली जागी पहाट झाली प्रभा ओसरली जागी पहाट झाली छेडी ताई वासरी जागी झाली नगरी छेडी ताई वासरी जागी झाली नगरी हे यमुनेच्या तीरे गाणं वाजवी बासरी कानवाज मी बसरी कानवाज मी बसरी यमुनेच्या तीरे गाणं वाजवी बासरी कानवाज मी बसरी कानवाज मी बसरी डोंगराची दारे राधारण्याची मी राधानयाची मी राधानयाची हे डोंगराची दारे राधारण्याची मी राधानयाची मी राधानयाची प्रभा उतरली लागे पहाट झाली प्रभा उतरली लागे पहाट झाली रेडी ताई वासरी जागी झाली नगरी रेडी ताई वासरी जागी झाली नगरी प्रभा ओसरली जागी पहाट झाली प्रभा ओसरली जागी पहाट झाली छेडी ताई वासरी जागी झाली नगरी छेडी ताई वासरी जागी झाली नगरी खेळ खेळ असा चेंडू पळीचा यमुने तीराला खेळ खेळ असा चेंडू पळीचा यमुने तीराला सोबत घेऊन पेंजा तुझा माया संगड्यांना सोबत घेऊन पेंजा तुझा माया संगड्यांना खेळ खेळ असा चेंडू पळीचा यमुने तीराला खेळ खेळ असा चेंडू पळीचा यमुने तीराला सोबत घेऊन पेचा सुदामा या संकटांना सोबत घेऊन पेचा सुदामा या संकटांना देवगीता बाळाचा वाढतो या गोकुळाला बातमी अशी कळली मातुरेच्या गावात मामाला बातमी अशी कळली मथुरेच्या गाऊस मामाला बातमी अशी कळली मथुरेच्या गाऊस मामाला देवगीता बाळ असा वाढतो या गोकुळाला बातमी अशी कळली मातुरेच्या गावात मामाला बातमी अशी कळली मथुरेच्या गाऊस मामाला बातमी अशी कळली मथुरेच्या गाऊस मामाला पाठ मामाला दिले मारण्या कंकाने त्या राक्षसाला पाठ दिले मारण्या कंकाने त्या राक्षसाला घातून निघाला तो कृष्ण मारण्या
कृष्ण मारण्याला मथुरेचा कंस राजा असा गर्वाने तो वाजला दिला देश तो मरण्याला त्याच्या जागी तू तोडाला बघा तू आला आला यमुनेला बघा तू आला आला यमुनेला मथुरेचा कंस राजा असा गर्वाने तो वाजला दिला देश तो मारण्याला दैत्य जावे तो गोकुळाला बघा चोर आला यमुनेला बघा चोर आला यमुनेला पाहुणे त्या कृष्णाला पाहुणे गेला माराया युद्ध लागले त्यांचे त्या यमुने तीराला पाहुणीचा कृष्णाला पाहुणी गेला माराया युद्ध हे लागले त्यांचे त्या यमुने तीराला पाहुणे त्या कृष्णाला पाहुणे गेला माराया युद्ध लागले त्यांचे त्या यमुने तीराला पाहुणीच्या कृष्णाला पाहुणी गेला माराया युद्ध हे लागले त्यांचे त्या यमुने तीराला कृष्ण मारितो त्या दैत्याला मारा पडला तो त्या धरणीला कृष्ण मारितो त्या दैत्याला मारून पडला तो त्या धरणीला कृष्ण मारितो त्या दैत्याला मारून पडला तो त्या धरणीला कृष्ण नामाचा जय घोष झाला काना पुढे आनंदून गेला दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला 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 गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला जडले जडले प्रेम हे तुझ्यावरी जडले 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 प्रेम हे तुझ्यावरी जडले पडले पडले प्रेमात काना तुझ्या पडले 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 प्रेमात काना तुझ्या पडले जडले जडले प्रेम हे तुझ्यावरी जडले पडले पडले प्रेमात काना तुझ्या पडले रूप सावळे बोलवी मला प्रीतीचा रंग नवा चढला रूप सावळे बोलवी मला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला मी वेडी दिवानी काना तुझी सरे झाले मी वेड दिवाणी काना तुझी सरे झाले हृदयात काळ जातो प्रियकरा तुला जपले
तुला जपले इश्काचा गंध गुलाबाला प्रीतीचा रंग नवा चढला इश्काचा गंध गुलाबाला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला तशी चंद्रा संगे तशी तुझ्याच संगे जशी चंद्राची चांदणी तशी तुझ्याच संगे मी यादे जरी माझा श्वास घेते तुझ्या नावाने हा देह जरी माझा श्वास घेते तुझ्या नावानी तशी चंद्रा संगे तशी तुझ्याच संगे मी आदे जरी माझा श्वास घेते तुझ्या नावाने सावळ्या तुझी ओढ भला प्रीतीचा रंग नवा चढला सावळ्या तुझी ओढ भला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला जीवा तुझ्यावरी चढला प्रीतीचा रंग नवा चढला जीवा तुझ्यावरी चढला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला धन्यवाद रसिक हो या कलियुगाच्या बाजारात आणि साठवून ठेवलेल्या रात्रीच्या प्रहरात आम्ही तुमच्या समोर उभे करणार आहोत एक अशी अद्भुत गाथा जी ऐकून काळजाचा ठोका चुकेल जेव्हा अधर्माचा माज वाढला तेव्हा हिरण्यक्ष नावाच्या महाभयंकर राक्षसाने उन्मत्त माजवला होता व संपूर्ण सृष्टीला भयभीत करून सोडले होते व त्याच अहंकाराचा माज तोडण्यासाठी भगवान विष्णू यांनी आपला तिसरा अवतार म्हणजेच वराहरूपी अवतार धारण करून त्या हिरण्यक्ष रावणाचा कसा वध केला हे आम्ही दृश्यासहित सादरीकरण करत आहोत तरी लक्ष असू द्या धन्यवाद 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 कथा अशी सांगतो मी विष्णू अवताराची वरारूपाची कथाची भावाची क्रूरता कथाची कथाची भावाची क्रूरता कथाची कथाशी सांगतो मी विष्णू अवताराची वरारूपाची कथाशी भावाची क्रूरता दत्ताची कथाशी भावाची क्रूरता दत्ताची कथाची सांगतो मी विष्णू अवताराची वरारूपाची कथाची भावाची क्रूरता दत्ताची कथाची भावाची क्रूरता दत्ताची कथाशी सांगतो मी विष्णू अवताराची वरारूपाची कथाशी भावांची क्रूरता दत्ताची कथाशी भावांची क्रूरता दत्ताची या कश्यप ऋषींचे पुत्र होते बलवान एक होता हिरण्यक्ष दुसरा हिरण्यकश्यप त्या कश्यप ऋषींचे पुत्र होते बलवान एक होता हिरण्यक्ष दुसरा हिरण्यकश्यप पुत्र बोले एकमेकाला
ब्रह्मदेवांना ऋषी बोलिता पुत्रांना स्मरण करा ब्रह्मदेवांना बसले तपाला नामस्मरण करण्याला ब्रह्मनाम स्मरणाला दैत्य बसले तपाला बसले तापाला, नामस्मरण करण्याला, ब्रह्मनाम स्मरणाला, दैत्य बसले तापाला. बसले तपाला नामस्मरण करण्याला ब्रह्मनाम स्मरणाला दैत्य बसले तपाला बसले तापाला, नामस्मरण करण्याला, ब्रह्मनाम स्मरणाला, दैत्य बसले तापाला. ब्रह्मदेव प्रकाश झाले भक्ती त्यांची पावले भक्ती त्यांची पावले ब्रह्मदेव प्रकट झाले भक्ती त्याची पाहुणी, भक्ती त्याची पाहुणी. कायाचे कारण ब्रह्मस्मरण करण्याचे ब्रह्मस्मरण करण्याचे कायाचे कारण ब्रह्मस्मरण करण्याचे, ब्रह्मस्मरण करण्याचे. दैत्य बोलले वरदान द्यावे आम्हाला अग्रवर होण्याला द्यावे वरदान आम्हाला दैत्य बोलले वरदान द्यावे आम्हाला, अजरामर होण्याला द्यावे वरदान आम्हाला. दैत्य बोलले वरदान द्यावे आम्हाला अग्रवर होण्याला द्यावे वरदान आम्हाला दैत्य बोलले वरदान द्यावे आम्हाला, अजरामर होण्याला द्यावे वरदान आम्हाला. निघून गेले वरदान देऊने वरदान देऊने निघूनच गेले वरदान देऊनी, वरदान देऊनी. आनंद तो झाला दैत्याच्या मने दैत्याच्या मने आनंद तो झाला दैत्याच्या मनी, दैत्याच्या मनी. छळ करण्या निघून जावे तू भुवरी, छळ करण्या भुवरी निघून गेले भुवरी. छळ करण्या निघून जावे तू भुवरी, छळ करण्या भुवरी निघून गेले भुवरी. पृथ्वी माता फिरत आली ओ पृथ्वी माता फिरत आली पृथ्वी माता ही फिरत आली, ओ पृथ्वी माता ही फिरत आली. पृथ्वी माता फिरत आली ओ पृथ्वी माता फिरत आली पृथ्वी माता ही फिरत आली, ओ पृथ्वी माता ही फिरत आली. त्यांच्या पाऊलाची पडाली माता क्रोधित ती झाली त्यांच्या पाऊलाची पड माता क्रोधित ती झाली दैत्य पाहून चिंतेत पडाली, माता क्रोधित ती झाली. दैत्य पाहून चिंतेत पडाली, माता क्रोधित ती झाली. युद्ध लागले त्या दोघांचे ओ युद्ध लागले त्या दोघांचे युद्ध लागले त्या दोघांचे, हो युद्ध लागले त्या दोघांचे. युद्ध लागले त्या दोघांचे ओ युद्ध लागले त्या दोघांचे युद्ध लागले त्या दोघांचे, हो युद्ध लागले त्या दोघांचे. दैत्या बोला तो पृथ्वी माते तुम्हाला दैत्या बोला तो पृथ्वी मातेला यावे चरण तुम्हाला दैत्य बोलतो पृथ्वी मातेला यावे शरण तुम्हाला. दैत्य बोल
पृथ्वी मातेला यावे शरण तुम्हाला पृथ्वी युद्ध करू लागले ओ पृथ्वी युद्ध करू लागले पृथ्वी युद्ध करू लागले हो पृथ्वी युद्ध करू लागले पृथ्वी युद्ध करू लागली ओ पृथ्वी युद्ध करू लागली पृथ्वी युद्ध करू लागले हो पृथ्वी युद्ध करू लागले देवाच्या दैत्याला शोधतो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला 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 दैत्य मातला धरणीला बातमी कळाले ब्रह्माला दैत्य मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला दैत्य मातला धरणीला बातमी कळाले ब्रह्माला दैत्य मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला बाळाचे मनाला
कमी ना कोणा समोर युद्ध लागले हे घनघोर कोण कमी ना कोणा समोर युद्ध लागले घनघोर कोण कमी ना कोणा समोर युद्ध लागले हे घनघोर कोण कमी ना कोणा समोर पृथ्वी मातेच्या या रक्षणाले साक्षात परमेश्वर पृथ्वी मातेच्या या रक्षणाने साक्षात परमेश्वर दैत्या बोले देवाला अमर तिने या लोकाला दैत्य बोले देवाला अमर तिनी या लोकाला दैत्य बोले देवाला अमर तिने या लोकाला दैत्य बोले देवाला अमर तिनी या लोकाला मरण नाही मजला दातो विचार त्या ब्रह्माल हत नाही अयुद्धाला हत नाही अयुद्धाला नाही अयुद्धाला अर्थ नाही अयुद्धाला अर्थ नाही अयुद्धाला अर्थ नाही अयुद्धाला क्रोध आला मला देवाला व्यक्तीला भीतर पडला कथा भीतर पडला क्रोध आला वरा देवाला हिरण्याक्षरा बोले कसा विसर पडला कसा विसर पडला क्रोध आला वरती मला निरध्यक्षला बोले कथा भीतर पडला कथा भीतर पडला क्रोध आला वरा देवाला हिरण्याक्षरा बोले कसा विसर पडला कसा विसर पडला मागितले गर्व काही विसरला सदा तू या मलाला मागितले सर्व काही विसरला कसा तू यावराला मागितले गर्व काही विसरला सदा तू या मलाला जन्म मृत्यू आहे अमर कोणी नाही नसते यात्री लोकाला असे यात्री लोकाला जन्म मृत्यू अटळ आहे अमर कोणी नाही लक्ष यात्री लोकाला असे यात्री लोकाला उडी मारून सत्याला समाप्त करीतो यारला सुरे मारून दैत्याला समाप्त करीतो यारणाला डोळे मारून दत्याला समाप्त करीतो यारला तुळके उडी मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवन्या भूतलाला सुरी घेऊनी पृथ्वी मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवण्या भूतलाला तुळके उडी प्रभू मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवन्या भूतलाला सोळी घेऊनी पृथ्वी मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवण्या भूतलाला भागवत पुराणा दाराला शंकर जिले या जनाला भागवत पुराणा दाराला शब्द रचिले या जनाला भागवत पुराणा दाराला शंकर जिले या जनाला रूपे अवताराचा इथून माग पुढे राहिला आता पुढे राहिला वररूपी अवताराचा इथून भाग पुढे राहिला भाग हा पुढे राहिला रूपे अवताराचा इथून माग पुढे राहिला आता पुढे राहिला वररूपी अवताराचा इथून भाग पुढे राहिला भाग हा पुढे राहिला. हॅलो, आताच लाभलेले पारितोषिक श्रवण शर्वरी सुरेश उमने यांच्याकडून 111 रुपये, सूरज डोंगरे 501 रुपये, ऋतिका काशीराम उमने 501 रुपये, सिद्धी शैलेश बोबले यांच्याकडून 1001 रुपये, तसेच अन्वी वैभव निर्मळ
यांच्याकडून 555 रुपये. तसेच ओंकार अमिषा अलिशा यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपये. तसेच खास चिपळूणवरून हा आजचा कलगीतुऱ्याचा प्रतिस्पर्धी सामना पाहण्यासाठी आलेले चैतन्य इलेक्ट्रिकल्सचे मालक नहूद चितळे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 2100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच शुभांगी महाजन यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच शौर्य आणि शर्वरी सचिन खानेकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही श्री वाघसाई चाकरी नृत्य मंडळ मौजे आगवे हुकणेवाडी आपले शतश ऋणी असून भारी भारी आभारी आहोत. या सिद्धूचा छान बक्षीस धारकांसाठी हॅलो रसिको, हॅलो. तसेच सूरज हुमणे यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तर आम्ही श्री वाघसाई चाकरी नृत्य मंडळ मौजे आगवे हुमणेवाडी आपले शतश ऋणी आहोत. धन्यवाद. रसिको हो, इथे आम्ही आमच्या बारीला पूर्णविराम देत आहोत. तरी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर तुरेवाले शाहीर काशीराम शिगवण यांना पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि आम्ही इथे थांबतो. हॅलो. तसेच काव्या मायरा नितीन हुमणे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर आम्ही श्री वाघसाई चाकरी नृत्य मंडळ मौजे आगवे हुमणेवाडी आपले शतश ऋणी असून भारी भारी आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो. आज या ठिकाणी कोकणातील युट्यूबर्स आणि सुनील डावल सह शाहीर अनिल गराटे यांच्या आयोजनात हा जाकडी नृत्याचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे. आजच्या या कार्यक्रमाला ज्यांनी कलगीवाले शाहीर सुयोग हुमणे सह तेजस हुमणे यांनी खरोखर उत्तम प्रकारे अशी रंगत आणलेली आहे, तर त्यांचा सत्कार करणं आमचं आद्य कर्तव्य बनतं. तर आम्ही कोकणातील युट्यूबर्स सर्व मिळून यांचा एक सत्कार करतोय. एक 2च मिनिटात सत्कार होणार आहे. आटपणार गावावरून मंडळी आले आणि ही आपली रंगभूमीची सेवा करतायत आणि त्यांच्यासाठी 2 मिनिटं देणं हे आमचं आद्य कर्तव्य बनतं. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊ द्या शाहिरांचं.
महाराज की जय गावदेवी माते की जय गणपती बाप्पा मोरया